आता शिरप्या आणि बामणे यायची वेळ झाली, आले कसे नाही दोघं अजून? शिरप्या, अरे इकडे इकडं. अरे आलो आलो. बोल, काय म्हणतोस का? अरे नीट बस की रे. अरे वय बाबा, बोल. शिरप्या, पेरणी झाली खरी, पावसाचा अजून देखील पत्ते नाही बघ. काही कळना झालंय. अरे तू कशाला चिंता करतोयस? अरे त्यावरून राजाला समजी काळजी आहे बघ. ते पण बरोबर आहे म्हणा, पण सावकाराचं व्याज वाढत चाललंय, तेवढीच चिंता आहे. वामने अजून कसा नाही आला? अरे इकडे आता हाक मारली होती त्याला, मायला घेऊन येतो मला फाट्यावर. अरे मावशी कमळीकडे जाणार आहे ना आज. काय झालं? एवढ्या सांच्या पारी मावशी कुठे निघाली? अरे वामनेची मोठी बहीण आजारी आहे म्हणून पाठचाला तालुका निरोप धाडला होता की तू काय मिस्त्रीकडे. आता काय धाड भरली मानव तिला? मागच्या वेळेस आली तर चांगली म्हशी सारखी दिसत होती की. अरे पडली असेल आजारी. माणूस म्हटलं की दुखणं गुपणं आलंच की. बरं ती जाऊ दे, तुझा कान इकडं कर. जाण्याची गोष्ट ठावाई ना तसं जास्ती नाही बुवा, पण ऐकलं होतं की आठवत नाही. तुला काय करायचंय? जाऊ दे की. अरे आपल्याला काय करायचं बाबा, पण बऱ्याच वर्षापासून आपल्या झाडाखाली बसतोय, ठाव असलेलं बरं र. आता खुळ्यागत काय बोलतोयस? हा अख्ख्या गावासनी माहितीये आपण ती गय तू रोज गप्पा मारत बसतोय ती, त्यात नवल कसलं? अरे काय बडबडायला असल्या का? आता मी काही सांगतो ती ऐक. अरे फार वर्षापूर्वी म्हणलं या झाडावरून एक पोरगी पडली होती आणि तेव्हा जागी जीव गेला बघ त्या पोरीचा. आणि तेव्हापासनं या झाडाभोवती म्हणजे ज्या जाबळ झाडाभोवती त्या पोरीचा आत्मा आजूबी भटकतो असं गाववाली म्हणतात बघ. आणि वय ती पोरी ना आपल्याच वरच्या गावची होती. हा असं काही नसतंय. आतापर्यंत तिने आपल्याला काय सुद्धा केलं नाही. शिरप्या, तुम्हाला या आजच कशाला सांगतो इतक्या वर्षानं? ओगास काहीतरी थट्टा करू नगस. अरे काल चावडी गावल्यांची जरा चालू होती तेव्हा जाता आता ऐकलं म्या. हा आता समजा ऐकाय नाही भेटलं मला. गुरु लांब चालली म्या पाय काढता घेतलं बघ. आणि हसत्या गोष्टी कशाला करून काढतोयस? बरं ते जाऊ दे, तुझ्या कालवडीचा पाय बरा झाला ना? अरे घाबरलंच काय बाप्या, एकदम कालवडीच्या पायाचा विषय काढला. अरे लेका हे खरंच आहे. दुपारच्याला म्हणतो या झाड जांभळ आपोआप खाली पडतात, ती येणारी जाणारी कोरडोर घेऊन जातात. अरे वाऱ्यानं पडले, तू का घाबरू नकस. आणि तशी बी आता दुपारची येण आहे. आणि ये बघ वामण्या मावशी चिंगली घेऊन आलं बघ. ए वामण्या, अरे इकडे इकडं. चला पटापटा येत झाली. चिंगे चल की पाटा येते ना. आहे बघा मला मारतोय. काय रे वामण्या, तू सारखा मारत असतोस लेकराला, उगा वाद घालते. मावशे जास्त बरं नाही का गागताला? होय रे गोप्या, तातडीनं ये म्हणून सांगावा धाडला होता बघ तुका मिस्त्रीकडं. मला बेगीनं गेलं पाहिजे बघ. येस ती गेली तर नाही मावशी का वचन बसलो आम्ही गाव. ये काय चिंगीला कुठे घेऊन चालली पावसा पाण्याचं? ए चिंगे घर राहायचं की घर. आहे मी बी येणार आहे तुझ्या सोबत. आजकाल बरं म्हटलं की तिला माझी लय आठवण येते. मी बी तुझ्या सोबत येणार आहे. रडू नकोस गे, जा जा. ओगास तेव्हा आमच्या डोक्याला ताप. आहे मला नक्की म्हणतोय. गप्पा बाबा गोप्या. शिरप्या, अरे 7:30 वाजून गेले, अजून इष्टीचा पत्त्या नाही बघ. नक्की 7:30ची जे आहे ना? अरे वय बाबा, पावसा पाण्यात दिस आहे, टाइम होतो कंदी कंदी. ये मावशे बस अशी. चिंगे तुम्ही बस इकडं. मावशे जामायच्या झाडाची गोष्ट ठावाय ना तुला? हवं आहे मला. बरं तू कशाला विचारतोस ती आता? एकदा माझा जीव लागत नाही बघ. माझी कमरी कशी असेल, काय करत असेल, आणि मी एसटी आहे ना अजून. काय ना होणार बघ तिला, सुखरूप असेल ती. ओगास काहीतरी मनात विचारायला नगस. मावशी गोष्ट सांगणे झाडाची. गोष्ट गोष्ट सांग ना.
लय जुनी गोष्ट आहे बघ. तेव्हा मी नुकतीच लगीन होऊन ह्या गावात आली होती आणि हा बस स्टँड त्या तिकडं बामणाच्या मळ्यालगत होता आणि एक 15-16 वर्षाची पोर आपल्या बापासोबत वाट बघत बसली होती एसटीची. थोड्यानं काय पोरी लावून जसा सुटली काय ठाऊक खेळायला जाते म्हणून ह्या झाडाखाली आली आणि तिला पाठवलं की खेळायला आणि मग बाप बसलाय कुठल्या तर पाहुण्यासोबत गप्पा मारत. मग काय झालं ग मावशे? आईची आहे शिरप्या. वय वय मग काय मग ती पोरगी आली चालत चालत ह्या झाडाखाली आणि तिनं बघितलं तर खाली 2-3 जांभळं पडली होती. तिनं ती उचलून खाल्ली पोरीनं. तिला बी भूक लागली होती ना मग तिनं जांभळाच्या झाडाकडे बघितलं तर जांभळाचं झाड पूर्ण जांभळाने भरलं होते बघ. मग पोरगी झाडावर चढली आणि कशी झाडावर दगडावर आपटली देव जाणे. पोरीचा जागी जीव गेला की बघ बघ सांगित नव्हतो खरं आहे ना गोप्या. होय होय. अशी गावातली लोक म्हणत होती बघ. आणि गोप्या तुला अजून एक सांगू का? परत तशी घटना घडू नये म्हणून ह्या गावातल्या सरपंचाने काय केलं तो बस स्टँड इथं म्हणजे ह्या जांभळाच्या झाडाखाली हलवलं. आहे मला भूक लागली आहे गं. चिंगे थांबा आता. एसटी यायची वेळ झाली आहे. बस मध्ये खा थोडा भाकर तुकडा. शिरप्या अरे बाप अरे घाबरलात का काय दोघं? अरे असलं म्हणजे भूतभीत काय नसते बघा. सारा आपल्या घाबरल्याला मनाचा खेळ असतो. बघा काय एवढा खेळ आली देऊ नका. मावशे एसटी येते बघ. आली आली. आहे सामान घेते. चिंगे पिशवी घे चल. चिंगे पुढे होती शीट पकडून ठेवत. आई चढ तू पण लवकर. बरं वामण्या गोप्या आणि शिरप्या वामण्याकडे ध्यान असू जरा. आणि वामण्या तू पण यावर भाकर तुकडा खात जा. होय होय आणि गुरांना घेऊन बिगीनं राहण्यात जा. होय. आणि आई त्या ज्वारीच्या खालच्या कणगीत पैसे ठेवले ती तेवढं सावकारच नाही ती. वय वय देतो. तू काय बी काळजी करू नकोस. काय असलं तर पाटलाच्या वाड्यावरच्या फणावर निरोप ठेव. बर बर मावशे सांगून झालं. गेल्या आईने सकाळपासून रडगाणं लावलं होतं. कशी असेल माझी पोर? अरे आईची माय आहे ती. तिची जीवाला गोर लागायचंच की. वा मावशी म्हणत होती ते समजा खरं असेल कर. हा झाडावर तर पोरीचा आत्मा असेल का? अरे तिचा आत्मा जर या झाडावर असता तर तिने इतक्या वर्षात आपल्याला काय केलं नसतं का? वय की असं घाबरू नकोस. आणि आता मला बी भीती वाटायला लागली आहे बघ. वामने असं घाबरतो नाही. आता मला बी असं वाटायला लागले खरंच या झाडावर त्या पुरीचा आत्मा अजून बी भटकतो त्याहून. अरे येड्यानं कधी कधी घाबरावं लागतंय. नाहीतर अचानक होत यायचं समोर आणि पटकन जीव जायचा आपला. कळलं का माझ्या वाघांनो? अरे हो बाबा आम्ही काय भाग बीग नाही. तशी आली की कोणी बी घाबरत. उगाच कशाला पण घाबरून चालत नसतं. रातच्याला झोप लागली ना का आली ती झाडावरची पोरगी गळा दाबायला. कशाला नाटक करतायस रे? एक दिवस खरंच येईन आणि नरड दाबल आपल्या तिघांचं. ताव तुला कळेल झाडाला का नसतात ते. बरं का शिरते?
वाटतं. जांभळं काढून देता की नाही भूक लागली. शिरपे हे दोघे असे कशाला गिरट घालतात आपल्या भोवती आणि बोलत का नाही आहे? होय ती जांभळं काढून देता का नाही? मावशी एवढ्या राज्याला चांगलं कशी काढू मी? तुम्ही घरला जावा, वामने वाट बघती तुमची. काय रे गोप्या, वामने येणार होतं ना अजून कसं आलो नाही? जांभळं काढून देता की नाही? अगं चिंगे कशाला तट्टा करतेस ग? अगं मावशे तू तरी शहाणी आहेस ना व? कशाला हा पोरकटपणा लावलायस? जांभळं काढून द्या. गोप्या चल चल आपण घराकडे जाऊ, वामने घेऊन बघ. ह्या काय आपलं ऐकायचं नाही. चल चल चल. वामने काय झालं? काय झालं? या सरळ रडतोयस का? माझी आय नाही राहिली या जगात. गोप्या शिरप्या मी पोरका झालो रे, पोरका झालो. अरे सांगतो सांगतो. अरे मावशी आम्हाला तिकडे झाडाखाली. दुपारी येताना दोघींचा ऍक्सिडेंट झाला. दाजीने निरोप पाठवलं होतं वाड्यावर. दाजी घेऊन येत आहेत चिंगे आणि आईला. चिंगे आय हा काय प्रकार असेल रे? आता तर आपल्याला मावशी तिथं भेटली होती आणि ते वेगळंच घडलंय बघ. वय की. अरे मला तू वाटते आपल्याला भेटलेलं मावशींचा आत्माच होता बघ. बरं झालं ते आपण तिथनं लवकर निघालो ते. माहित तर आपलं काय खरं नसतं बघ. मला सांग शिरप्या, त्या आदुगरच्या पोरीच्या आत्माचा काय संबंध असेल खरं? अरे नक्कीच काहीतरी संबंध असला पाहिजे बघ. अरे मावशी म्हणत होती त्या पोरीला भूक लागली होती म्हणून, आणि चिंगी बी म्हणत होती मला भूक लागली आहे. तेव्हा आमने तिला म्हटला की एसटीत खा थोडा भाकर तुकडा. तर मला तर काहीतरी गडबड वाटू राहिली बघ यात. चिंगे आय मला या झाडावर कुणाची तरी संगत पाहिजेलच होती. आता कसं मला मैत्रीण बी भेटली आणि मावशी बी. आता आपण तिघी झिम्मा खेळू, होळी खेळू.